केलंस का आईला फोन? मेघना, अगं आत्तास तुझ्या पाठिंब्याची खरी गरज आहे आईला. काय बोलू मी तिच्याशी तिला फोन करून? आणि पाठिंबा म्हणजे असं म्हणू का की तू बाबांपासून वेगळं होण्याचा जो विचार करतेस ते चांगलंच करतेस? मला नकोय ते माही. तुम्ही आणि नाना कसे प्रेमाने आनंदाने राहता तसे हवेत मला ते दोघेही. त्याच्याऐवजी मला तर अचानक पोरकं झाल्यासारखं वाटायला लागलंय. बाबा आधीच घर सोडून निघून गेलेत आणि आता आई पण. पुरे हो, शांत हो. मुलं मोठी असोत नाही तर लहान, शेवटी आई वडिलांच्या भांडणाचे ओरखडे हे त्यांच्याच मनावर उमटतात. पण बाळा, म्हातारपण म्हणजे बालपणच असतं ना ग. मग मेघना, आता खरं तर तूच तुझ्या आईची आई हो आणि त्या नजरेने बघ तुझ्या आईकडे. मग कळेल तुला तिची तगमग. तुम्ही खूप काहीतरी सांगताय मला माही, पण मला खरंच नाही सुधरत आहे काहीच. मला ते एकत्र हवेत बस. उद्या बाबांना काय झालं तर कोण बघणार आहे? आणि आईला तरी कायमचं मावशीकडे राहून चालणार आहे का? माई, तुम्ही समजवा ना हो आईला प्लीज. काय ग, काय चाललंय? अय्या नाना, तुम्ही कशाला आलात? मला बोलवायचं ना, खाली मी आले असते. अगं पण मी वर आलो म्हणून काय बिघडलं? आणि पाय माईचे दुखतात, माझे नाही. बरं ऐक, आणि हे काय? तुझे डोळे मिचमिचे का दिसतायत? रडलीस की काय? नाही, कुठे काय, असंच. आनंदाश्रू माधवीताईंसाठी. नाना, जाऊ द्यात ना आता तो विषय. ऑलरेडी मी तेव्हाच त्यांना सॉरी पण म्हटलंय ना. पण त्या रागवलेल्याच नाही तुझ्यावर, किंवा काळजीच करू नकोस. बरं बरं, ते जाऊ देत. तुम्ही इथे कशाला आलात? हा हा, तर मयूच्या शाळेत काहीतरी तिला प्रोजेक्ट करायचा ना. 10 झाडांची पानं वहीत चिकटवायची, माहिती लिहायची. हो ना. हा, आणि मला ना नेमकी फक्त चिंचा, बोर, पेरू ह्याच झाडाची पानं ओळखता येतात. हो तेच ना, आपल्या आजूबाजूच्या झाडांची आपल्याला काही माहिती नसते. त्याच्याबद्दल आपल्याला, म्हणजे अगदी मला सुद्धा काही वाटत नाही. म्हणजे लाज बीज, इंग्लिश येत नसलं तर लगेच लाज वाटते. याचं काही वाटत नाही. नाही नाना, तसं नाही. तर मी काय केलंय, माझा एक मित्र आहे प्रकाश पाटणकर, तो यातला तज्ञ आहे. त्याला सांगितलंय एकदा जरा इकडे व्हिजिट दे, सगळी माहिती बिती दे. पण तो आहे बिझी, तर तो येईल तेव्हा येईल. मी काय केलं, मी जरा बाहेर गेलो आणि काही झाडांची नावं लिहून आणली, ती याच्यात आहे. तुझं काय काम की ते तुमचं काय असतं ते फोन मध्ये नेट. हा, तर त्यातून तू त्यांची शास्त्रीय म्हणजे बॉटनिकल नावं शोधून काढ. त्याची माहिती शोधून काढ. त्यातले 10 झाडांची माहिती पानं मयूला दे आणि बाकीच्या झाडांची माहिती एका कागदावर छानपैकी लिही. विजयाला विचार, ती छान कलात्मक काहीतरी सुचवेल. ते आपण लॅमिनेट करूया आणि झाडांवर लावूया. म्हणजे लोकांना नाही नाही, तू लावायची नाहीयेस, ते मी करीन सगळं. तुला सांगितलेलं काम फक्त करशील ना नीट? येस बॉस. काय नाही माहिती. थँक्यू नाना. कुठला तरी गहन प्रश्न पडलेला दिसतोय. गहन प्रश्न म्हणजे काय? मेघना मला म्हणते आईला समजवा. समजावा? काय समजावा? माधवीताईंना काय समजवणार तू?
इतकी वर्ष मुकाटपणे त्या सुरेशरावांची मनमानी सहन केली तशी यापुढे सहन करा. आणि उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं, पटो न पटो ते सांगतील तसं करायचं. या नगरकर प्रकरणामध्ये आठवतंय ना, ते सुरेशराव म्हणाले म्हणून ह्याही म्हणाल्या होत्या तुम्ही भेटायला पाठवताय तिला नगरकरला, पण म्हणजे ती परीक्षाच घेताय ना. हो आठवतंय ना, तिरपाकडच वागणे नाही सुरेशरावांचं. हे यांनी बहुतेक सरळ चालणं सोडून दिलंय. त्याला काय समजवणार जाणार तू? हेच ना, या सुरेशरावांनी दक्षिण दिशेकडे बोट दाखवून म्हटलं ही पूर्व, तरी हो असं ओरडायचं. थांबव जरा, तुम्ही सुद्धा नाही तर तिरकं बोलायला लागलात ना की सुट्टा नुसते. आता काय त्यांना अजून अर्जू सारखं सांगू का, द्या सुरेशरावांना सोडून. सोपे काय ना मार्ग काढणं. संजीवनी मला एक सांग, मेघना असं का नाही म्हणाली ग की कोणीतरी बाबांना समजायला हवंय म्हणून? अहो समजतं ना, त्यालाच आपण समजावतो ना, पण समजावून समजणाऱ्यातले आहेत का सुरेशराव? छे, काहीतरी ना योग्य मार्ग सापडला पाहिजे. योग्य मार्ग या केसमध्ये सुरेशरावांवरच दबाव टाकायला हवाय. माधवीताईंनी वेगळं होण्यापेक्षा खमकं होण्याचा पवित्रा घ्यायला हवाय. ते सुरेशराव नीट वागले तरच मी घरी परत येईन असं त्यांनी ठरवायला हवंय. अर्थात हे त्यांनी ठरवायचंय म्हणा, नाही पण सुरेशरावांना जागं करणं आणि जाग्यावर आणणं हाच योग्य मार्ग आहे. बापरे, 12:30 झाले. साडे 12 होऊन गेले, अजूनही नाही आला तो ऑफिस मधून. सॉरी 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 झोप 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 तू. मी खूप प्रयत्न केला तुझी झोप मोड होणार नाही याचा, तू मोडलीस तुझी झोप. अरे नाही ठीक आहे, मला कळलंच नाही तू आल्याचं, डोळा लागला माझा. खूप उशीर झाला यार आज. खूप कामं होती आज ऑफिस मध्ये. जेवायचं नाहीये का? हा, संध्याकाळी खूप हेवी नाश्ता झाला आज आणि खूप दमलोय. झोपतो. तुझी पण झोप मोड केली मी. झोपतो पण. गुड नाईट. गुड नाईट. तुझ्यासाठी जेवायची थांबले होते मी, पण जाऊ दे, असू दे आता. थँक्यू. विजया कुठे आहे ग? त्या मुलांना सोडायला गेल्यात. बर या. अरे झोप झाली नाही वाटतं नीट. हा,
डोळेच उघडत नव्हते. काल रात्री वाजले किती यायला? 12:30 झाले होते. बापरे. खूप काम आहेत ग सध्या ऑफिसमध्ये. मेघना चहा आण ना, गरम. खरं म्हणजे भूकच लागली मला. माई, नाश्त्याला काय ग? अरे विजय आंबोळीचे भिजवून गेले म्हणून तर विचारत होते आता विजया कुठे गेले म्हणून. पण तुला का तशी भूक लागली? रात्री जेवला नाहीस का? नाही ग, संध्याकाळीच खूप नाश्ता झाला होता माझा. आलो आणि मग झोपलो मी तसाच. अगं बाई, अरे पण मेघना थांबली होती तुझ्यासाठी जेवायची. म्हणजे आता ही उपाशी ही जेवली नाही. अरे पण ती बोलली नाही मला काही. मेघना तू जेवली नाहीस रात्री? थांबले होते तुझ्यासाठी. अरे पण ओके. काय काल खूप उशीर पण झाला होता आणि तू दमला पण होतास ना. तुम्ही तरी सांगायचं ना मला. कधी? रात्री 12:30 वाजता. अरे यार. अरे यार, हे आता ती लटकी रागवली. हा कासावीस होणार. एकूण काय रोमॅन्टिक मूड. तो आल्याशिवाय हिला जेवण जात नाही ना, ह्याच्यातच सगळं आलं. देवा, जन्मभर असंच राहू दे रे बाबा. जन्मभर एवढा रोमांस का? आपला नाही का टिकला? टिकला पिकला आता. काय यार मेघना, सांगता नाही येत तुला? स्टुपिड. कसं वाटतंय मला? काय जेवली नाहीस तू रात्रभर? रात्रभर जेवते का मी? हा म्हणजे तेच ते, रात्रभर उपाशी आहेस, जेवलीच नाहीस माझ्यामुळे. आत्ता कळलं मला माईकडून की तू रात्री थांबली होतीस जेवायला. तुला नाही सांगता येत मला? अरे आणि मी पण विचारलं नाही तुला. सॉरी यार मेघना. आय एम सो 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 सॉरी. हो, फटाक्यांची माळ होतास का? नाही नाही, तू आधी सॉरी म्हण मला. म्हणजे तेच ते, माझं सॉरी ऍक्सेप्ट कर. नाहीतर आधी खायला चल तू, चल. अरे ठीक आहे, इट्स ओके. किती वेळा सॉरी म्हणशील? 2000 वेळा म्हणणार आहे. कारण खरंच खूप वाईट वाटलंय मला. आणि परत जर असं केलंस ना तू तर बघ. काय करशील? लागतंय. काय करू मी? मनावरचं दडपण कमी झालंय असं वाटत होतं. पण आई बाबा वेगळे राहणार ही कल्पनाच मेघनाला सहन होत नाहीये. नको नको, तिला दुखवून काय मिळणार आहे मला? जावं परत घरी. होईल त्रास पुन्हा जुळवून घेताना, पण वर्षानुवर्ष मन मारूनच जगले ना. पुन्हा एकदा त्याच जगण्याची घडी बसवायला किती वेळ लागणार आहे? निदान माझी मेघना तरी सुखी होईल. आले आले. हॅलो हॅलो माई. अगं बाई माधवी ताई, कशा आहात? नाही, फार बरी नाहीये मी. म्हणजे? तुम्ही मेघनाला सांगितलं का हो? हो हो. म्हणजे काय? इतकं सांगूनही तिने तुम्हाला फोन केलेलाच दिसत नाहीये. नाही, माझं वागणं तिला आवडलेलं नाहीये. रागावली आहे ना हो माई. खरंच चुकतंय का हो माझं? हे बघा माधवी ताई, अनुभवांचे चटके तुम्हाला जास्त बसलेत आणि आम्ही सगळे फक्त साक्षीदार आहोत त्याचे. आणि त्यातले सुद्धा थोडेसेच अनुभव आम्हाला माहिती आहेत. वेदना तुम्ही सहन केल्या आहेत माधवीताई. त्यामुळे निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे हे तुमच्याशी दुसरं कोणीही ठरवू शकत नाही, ना आम्ही ना मेघना. एरवी तर ती मला म्हणायची हो नेहमी, बाबांचं ऐकून का घेतेस, बोलत का नाहीस त्यांना. तेव्हा मीच समजवायचे तिला, बोलून काय उपयोग आहे.
जसं भिंतीवर डोकं आपटल्यावर भिंतीचं नुकसान होत नाही, भिंत फुटत नाही, आपलं डोकं फुटतं. तसंच आहे हे. आणि मग आता मी जर सोसायचं नाही असं ठरवते तर का रागावते हो मेघना? हे बघा माधवीताई, या घटनेकडे ती वेगळ्या दृष्टिकोनातून बघतीये. अहो, ती तुमची मुलगी आहे आणि तिला फक्त एवढंच माहितीये की आपले आई बाबा वेगळे होणार आहेत आणि हीच गोष्ट तिला सहन होत नाहीये. माई, मग मी जाते घरी. मेघनाला त्रास देऊन सुख मिळणार आहे का मला? माधवीताई, अहो नाही माई, नको. आतापर्यंत सगळं सहन केलं ना ते मेघनासाठीच, यापुढेही करीन. त्यात काय आहे, सवय आहे हो मला. मेघनाला आम्ही एकत्र राहावं असं वाटतंय ना, तसंच होईल. जाईन मी घरी. अहो, हॅलो हॅलो. आईच होती ना माई? काय म्हणाली? मेघना, मी तुला एवढं समजावूनही तू त्यांना शेवटी फोन केलाच नाहीस ना? मेघना, त्यामुळे त्यांना असं वाटतंय की तू त्यांच्यावर रागवलीस म्हणून त्या केवळ तुला दुःख होऊ नये, तुला वाईट वाटू नये, तुझ्या मनाचा विचार करून त्या आपल्या घरी जात आहेत, तुमच्या घरी. खरंच? मेघना, तुला आनंद होतोय? माई असं का बोलल्या? आणि आई आजही का नाही बोलली माझ्याशी? काय झालं? काय म्हणाली माई? आईचा फोन आला होता. हं. म्हणजे माईंशीच बोलली ती. माईंनी मला सांगितलं की आई घरी चालली आहे. अच्छा. तर नॅचरली मी खुश झाले. तर माई मला म्हणाल्या की आई तिच्या मनाविरुद्ध तुझ्यासाठी घरी चालली आहे, तर तुला आनंद झाला? बरोबर आहे ना ते? आदित्य, तूही तेच म्हणतोस? तेच म्हणजे? अरे, तुझं ना सॉलिड कन्फ्युजन झालंय मेघना. कधी कधी एखाद्या भावनेची पट्टी आपल्या डोळ्यांवर अशी चढून बसते की भावनेचा दुसरा कोणताच अँगल आपण बघू शकत नाही. तसं झालंय तुझं. आदित्य, अरे हो. आणि ते एक पात्र अर्चू, माझ्यामुळे तर नाही ना झालं काही, माझ्यामुळे तर नाही ना झालं असं करत बसली. मग तिची खरंच काही चूक नाहीये, पण तुम्ही ऐकूनच नाही घेतात दुसरा विचार. रिलॅक्स हो जरा, आपोआप कळेल सगळं. ओके, चल निघतो मी, मला उशीर झालाय. चल बाय. बाय. ऐकलत का? हम्म. माधवीताईंचा आता फोन येऊन गेला. काय म्हणतायत, बऱ्यात का? बऱ्या आहेत का वाईट आहेत तेच कळत नाहीये. का, काय झालं? अहो, मेघनाने कालच्या दिवसभरात त्यांना फोनच केलेला नाही. तरी मी हिला सांगितलं होतं माझं बोलणं झालं तू आईला फोन कर म्हणून. का मेघनाने का नाही फोन केला त्यांना? तिने एकच गोष्ट डोक्यात ठेवली ना, आता आई बाबांपासून वेगळी होणार आहे म्हणून, आणि ते सहन होत नाही आई बाबा वेगळे होणार आहेत ते. डोकं ना नुसतं भडभडलंय तिचं. मग काय, हिचा फोन आला नाही म्हणून त्या नर्वस झाल्यात. तिला दुखवून काहीही करायचं नाहीये मला असं म्हणाल्या त्या, आणि जातात आपल्या घरी आता. माया माया आडवी आली म्हणायची. मग काय, मग मेघनाला कळलं का? हो, त्यांचा फोन आला तर तिथंच होती ती. तिला आनंदच झाला तिच्या आईचा विचार बदलला म्हटल्यावर. वाईट वाटलं पण मला. तिच्या ही गोष्ट लक्षातच येत नाहीये की केवळ तिच्या सुखासाठी तिची आई मनावर निखारा ठेवतीये. असो,
एका मर्यादेपलीकडे आपण ढवळाढवळ नाही ना करू शकत. तेच ना. आणि आता तिच्याशी काही बोलायला गेलो ना आपण, तर तिला असं वाटेल की तिच्या आई वडिलांना आपणच वेगळे करतोय. नाजूक आहे सगळं. या सुरेश रावांचा एका बाजूनी राग येतो, एका बाजूनी दया येते आणि सगळ्या बाजूनी फायनली हसूच येतो बा. अजब रसायन आहे. हो ना, कठीण आहे सगळं. माई अगं बाई, काय काय झालं? ओरडतेस कशाला? तो शंकर सुद्धा खालील कैलाश पर्वतावरून. अगं मी नवीन हेअरस्टाईल केली आहे, ही बघ कशी दिसते का? केस मोकळे सोडून नेहमी सारखे. अगं माझं कोकरू कसं छानच दिसता, पण चालल्यात कुठे एवढं नट्टन थट्टन? अगं शर्वरीच्या सोसायटीतल्या बायकांचा ग्रुप आहे ना, तो शॉपिंग फेस्टिवल अरेंज करतोय, मग तिकडे चालले. बरं, मग म्हणजे तुम्ही काय करणार तिकडे जाऊन? खरं बघायला गेलं तर काहीच नाही ग. म्हणजे फुकटचा सल्ला, फुकटचा सूचना असं. अगो बाई, हो का? छान. काय ना, सगळ्यांना अगं मी हवी असते. शर्वरी मला म्हणाली, तू ये बाई, म्हणजे काहीही काम करू नकोस, फक्त ना आमच्या डोळ्यासमोर दिस अशी आम्हाला, तुला बघूनच आम्हाला ना खूप असा उत्साह येईल. मग तिला तरी मी म्हटलं की अगं बाई, पण मी काही काम करणार नाहीये, तरी कशाला येऊ? तर ती म्हणाली, नाही तू येच. मग म्हटलं चला येते. आणि आता जातेच आहे ना, तर मग विजयासाठी स्टॉल मिळतोय का बघते, तिच्या हँडीक्राफ्ट वस्तूंसाठी. काय? अरे वा, छानच. पण तिला विचारलेस का आधी? ए नको 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 नको, तू काही सांगू नकोस हा. मीच तिला सांगणार आहे, सरप्राईज आहे. अगं हो, पण तिला वस्तू तयार करायला वेळ तर मिळायला हवाय ना, नाहीतर घाई घाई करशील आणि तारीख घेऊन बसशील तू. तिला सांग आधी. ओके बॉस, मी विचारेन. ओके, पण तोपर्यंत प्लीज काही बोलू नकोस हा, टॉप सिक्रेट. हो का? बरं बरं. पण आता निघा लवकर, वाट बघतायत ना त्या हो. तिकडे.